आमदार राजेश क्षीरसागर यांनी 500 एकर जमिनीचा सातबारा घेऊन यावा, ती जमीन त्यांच्याच नावाने करण्यासाठी बिंदू चौकात बक्षीसपत्र देऊ असा टोला माजी खासदार राजू शेट्टी यांनी लगावला। शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थन आणि विरोधातून कोल्हापूर जिल्ह्यातील आजी माजी लोकप्रतिनिधींमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगलाय। त्यातून परस्परांना आव्हान प्रतिआव्हान दिलं जाऊ लागलंय। शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी महामार्गाला विरोध करणाऱ्या माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर आरोप केला होता। त्याला आज राजू शेट्टींनी उत्तर दिलंय। क्षीरसागर यांच्याकडे असलेले 500 एकर जमिनीचे सातबारे येत्या 24 जुलैला बिंदू चौकात घेऊन यावेत। मी बिंदू चौकात हजर राहून त्याच ठिकाणी ती सर्व 500 एकर जमीन त्यांच्या नावावर करून देईन असा टोला राजू शेट्टी यांनी लगावलाय। 26 तारखेला मी कोल्हापूरला बिंदू चौकात येतो। मी आतापर्यंत 5 निवडणुका लढवलेल्या आहेत आणि या 5 निवडणुकीमध्ये माझ्या संपत्तीचं विवरणपत्र जोडलेलं आहे। या व्यतिरिक्त अजून काही माझी चल अचल संपत्ती असेल तर त्याचे पुरावे राजेश क्षीरसागरांनी 2 दिवसामध्ये गोळा करावेत आणि एखादा बंगला असेल, एखादा भूखंड असेल, एखादी जमीन असेल, सातबारा असेल, ते सगळं 26 तारखेला दुपारी 12 वाजता कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये घेऊन यावं। मी येताना बक्षीसपत्र घेऊन येतो आणि त्याचे गट नंबर किंवा सर्वे नंबर टाकून राजेश क्षीरसागर यांनाच ते बक्षीस देऊन टाकतो। गेल्या 25 वर्षात 5 निवडणुका लढवल्या। प्रत्येक निवडणुकीत संपत्तीचं विवरणपत्र दिलंय व त्या व्यतिरिक्त राजेश क्षीरसागर यांनी आरोप केलेल्या 500 एकर जमिनीचे सातबारा दाखवावेत असं आव्हान शेट्टी यांनी दिलंय। जर राजेश क्षीरसागर 26 जुलैला दुपारी 12 वाजता बिंदू चौकात आले नाहीत तर त्यांनी त्यांची सर्व संपत्ती श्री अंबाबाई मंदिराच्या नावे करावी असं शेट्टी यांनी म्हटलंय।